प्रकरण 8. आपल्या मुलांना प्रोत्साहित करणे. मी असे मानते की एक आई म्हणून आपल्या मुलांना प्रोत्साहित करणे ही त्यांच्यासाठी आपण केलेली एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पण दुःखाची गोष्ट ही आहे की बहुतेक घरांमध्ये असे आढळून येत नाही. पालकांच्या शोषणामुळे, कठोरपणामुळे आणि प्रेमाच्या अभावामुळे किंवा सहवासाच्या कमतरतेमुळे आपण पाहतो की बऱ्याच मुलांचे व्यक्तिमत्व विकृत आणि चुकीच्या मनोवृत्तीचे बनते. दुर्दैवाने एका अशा घरात वाढलेले मूल जिथे त्याला योग्य प्रकारे कधीच प्रोत्साहन मिळाले नसेल, तर ते अशा एखाद्या रोपट्यासारखे आहे जे एका मोठ्या खडकाखाली अंकुरित झाले आहे आणि ज्याला कधीही सूर्यप्रकाशच मिळालेला नाही. एका प्रतिभाशाली मुलाची प्रशंसा करणे किंवा जो अभ्यासात आणि खेळामध्ये प्रवीण आहे अशा एका मुलाचे कौतुक किंवा त्याला प्रोत्साहित करणे सोपे असते. परंतु प्रोत्साहित करण्याची सगळ्यात जास्त गरज एका कमकुवत मुलाला असते. आपण अशा मुलाची गरज समजून घेतली पाहिजे. तो आतल्या आत दुखावलेला आहे, पण तो त्याचे दुःख व्यक्तच करू शकत नाही. एक संवेदनशील आई आपल्या मुलाच्या भावना तितक्या सहजपणे समजू शकते जितक्या सहजपणे एक थर्मामीटर शरीराचे तापमान मोजतो. एखादा मुलगा जेव्हा स्वतःला तुच्छ लेखू लागतो आणि आपल्या मोठ्या भावंडांनी जसे यश मिळवले आहे तसे त्याला मिळवता येत नाही, तेव्हा तो स्वतःला आपल्या मित्रांकडून अस्वीकृत समजू लागतो आणि त्याला वाटते की त्याची कोणालाही गरज नाही. अशा परिस्थितीत त्याला प्रोत्साहित करण्याऐवजी आपण रागावून त्याचा तणाव अजून वाढवत तर नाही ना? आपण आपल्या मुलांसोबत नाही ह्या शब्दाचा किती वारंवार वापर करतो ह्यावरून आपण स्वतःची पारख करू शकतो. आपण आपल्या मुलांना केवळ त्यांनी काय करू नये इतकेच न सांगता त्यांनी काय करावे हे देखील सांगावे. तुमच्या एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म तुमच्या योजनेच्या विरुद्ध झालेला आहे असे जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःशीच किंवा इतर कुणाशी असे बोलला आहात का की हे मूल तुमच्या इच्छेविरुद्ध झालेले आहे, तर मग हे परमेश्वराच्या वचनाच्या कितीतरी विरुद्ध आहे, जे सांगते की संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे. स्तोत्रसंहिता 127 वचन 3. आपण आपल्या प्रत्येक मुलाचे मोल हे परमेश्वराने दिलेल्या धनाच्या स्वरूपात करण्याची गरज आहे. परमेश्वर कधीच चूक करीत नाही, जरी आपल्याला मूल व्हावे अशी अपेक्षा नसली तरीही. आपल्या मुलांचे अपयश लोकांसमोर सांगून त्यांना सार्वजनिकरित्या खजील करू नये. आपण त्यांच्या पाठीमागे सुद्धा त्यांच्याशी विश्वासयोग्य आहोत अशी आपल्या मुलांची खात्री असली पाहिजे. आपण आपल्या मोठ्या मुलांना हे सुद्धा शिकवले पाहिजे की त्यांनी त्यांच्या लहान भावाला किंवा बहिणीला स्वीकारले पाहिजे आणि केवळ आपण त्यांच्या लहान भावंडांना अधिक वेळ देत असल्यामुळे त्यांनी त्यांचा मत्सर करू नये. बऱ्याचदा जेव्हा घरात एखाद्या नवीन बाळाचा जन्म होतो आणि सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडेच लागलेले असते तेव्हा ही समस्या उद्भवू शकते. परंतु परमेश्वराच्या साहाय्याने आपण आपल्या मुलांना दाखवून देऊ शकतो की आपल्यासाठी ती सर्व एक समान मौल्यवान आहेत. जे मूल अपयशी ठरले आहे त्याच्याबाबत संवेदनशील होण्यास आपण स्वतः किती वेळा अपयशी ठरले आहोत. जरी एखाद्या मुलाची पिछेहाट झाली किंवा तो पापात पडला तरी आई त्या हरवलेल्या कोकराला कळकळीने, प्रेमाने, तिच्या प्रार्थनेने पुन्हा आपल्या तारणकर्त्याकडे वळवून आणण्यासाठी मार्गदर्शन करू शकते. पिछेहाट झालेली पुष्कळशी मुले त्यांच्या आईच्या विश्वासाच्या प्रार्थनेने पुन्हा परमेश्वराकडे वळू शकतात. तेव्हा न डगमगता परमेश्वराच्या अभिवचनांना धरून राहिले पाहिजे. जर आपण आपल्या मुलांसोबत वेळ घालवला तर आपल्याला असे आढळेल की त्यांच्यासोबत आपण एखादे किरकोळ काम करत असतानाही मुले आपल्याला त्यांच्या समस्या सांगू लागतात आणि मग ज्या समस्यांचा ते सामना करीत आहेत त्यावर त्यांनी न हारता मात करावी म्हणून आपण त्यांना
प्रोत्साहन देऊ शकतो. जेव्हा आपली मुले मोठी होऊ लागतात तेव्हा आपण त्यांच्याशी परिपक्व अशा प्रौढ लोकांसारखे वागले पाहिजे आणि मुले ज्या आदरास पात्र आहेत तसा योग्य आदर त्यांना दिला पाहिजे. आपण बाल्यावस्थेत असताना त्यांच्याशी जसे वागत होतो तसे वागणे आता बंद केले पाहिजे. मग आपल्याला आढळून येईल की आपली मुले आपले मित्र झाले आहेत आणि मग त्यांच्यात आणि आपल्यात कसलाही दुरावा असणार नाही. आपली मुले मोठी होत असताना आपल्याला अशी बऱ्याचदा संधी मिळत जाते ज्यामध्ये आपण हे सिद्ध करू शकतो की पवित्र शास्त्रातील अभिवचने आपल्यासाठी सत्य आहेत. जर आपण दररोज आपल्या मुलांना परमेश्वराच्या हाती सोपवून आणि त्याच्यावर अवलंबून राहून आपले जीवन जगू लागलो तर परमेश्वराची भविष्यकालीन काळजी आणि तरतूद आपल्यासाठी एक जीवित सत्य बनेल. मुलांचे संगोपन आपल्यासाठी देखील आत्मिक रीतीने परिपक्व होण्याचे एक प्रभावी माध्यम ठरू शकेल आणि मग निश्चितच आपल्या मुलांच्या आत्मिक जीवनावरही त्याचा परिणाम होईल. परमेश्वर आपल्या प्रत्येकीला विश्वासयोग्य राहण्यासाठी मदत करो. जेव्हा मुले टीकेमध्ये वाढतात तेव्हा ती निंदा करायला शिकतात. जेव्हा मुले द्वेषामध्ये वाढतात तेव्हा ती भांडण करायला शिकतात. जेव्हा मुले उपहासामध्ये वाढतात तेव्हा ती लाजाळू राहायला शिकतात. जेव्हा मुले लज्जेमध्ये वाढतात तेव्हा ती दोषी राहायला शिकतात. जेव्हा मुले सहनशीलतेमध्ये वाढतात तेव्हा ती संयमाने राहायला शिकतात. जेव्हा मुले प्रोत्साहनामध्ये वाढतात तेव्हा ती आत्मविश्वासाने राहायला शिकतात. जेव्हा मुले सुरक्षिततेमध्ये वाढतात तेव्हा ती विश्वासाने राहायला शिकतात. जेव्हा मुले प्रामाणिकपणामध्ये वाढतात तेव्हा ती न्यायीपण शिकतात. जेव्हा मुले प्रशंसेमध्ये वाढतात तेव्हा ती कौतुक करायला शिकतात. जेव्हा मुले पाठिंब्यामध्ये वाढतात तेव्हा ती स्वतःचा स्वीकार करायला शिकतात. जेव्हा मुले मैत्रीमध्ये वाढतात तेव्हा ती प्रेम करायला शिकतात. अज्ञात लेखक.